भानसहिवरा गटातून अपक्ष उमेदवारी करणारे धर्मरक्षक गणेश अण्णा चौगुले, समाजसेवेची नवी ओळख. नेवासा तालुक्यातील बुलंद तोफ धर्मरक्षक गणेश अण्णा चौगुले यांनी भानसहिवरा जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. जनतेच्या समस्या ओळखणारे, सुशिक्षित, हाडाचे शिक्षक आणि रुग्णमित्र म्हणून परिचित असलेले हे समाजरत्न सामाजिक कार्यासाठी सतत झटत आहेत. शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार यांच्या हितासाठी सातत्याने लढा देणारे हे तडफदार तरुण कार्यकर्ते आहेत. शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी कायदेशीर व संविधानिक अभ्यास करून गटाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून भानसहिवरा गटाचा सर्वांगीण विकास घडवू शकतात, अशी ओळख चौगुले यांनी निर्माण केली आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी नेवासा प्रतिनिधी प्रकाश शेटे. नमस्कार. नाव आपलं? गणेश अण्णा चौगुले. मी असं सध्या ऐकून आहे का तुम्ही भानसहिवरा गटातून लढायला इच्छुक आहे? आपल्याला कशाच्या माध्यमातून कळलंय? ते जे मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक इथं खूप तुम्ही सध्या चर्चेत आहात. सोशल मीडियाच्या खूप चर्चेत. त्याचं कारण असं आहे की हे राज्य दयांचे जो करील दयांचे. आता आपण बघत आहोत की आपण गेल्या 25 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना सांस्कृतिकरित्या आपण जर बघितलं की लोकांचं जे काही आपल्याला मागणी आहे की लोकांना काही लोक किराणा मागत नाही पुढाऱ्यांना, पण जी काही प्रस्तावित आपली रस्ते, पाण्याची छोटी गावाला जोडणारे रस्ते असं, ही मजबूत रस्ते झालेली नाही. पाण्याचा बिकट प्रश्न आहे. पाण्याच्या करोडो रुपयाच्या योजना, सुमारे 1000 कोटी रुपये नेवासा तालुक्यात आले, परंतु प्रत्येकाच्या हर घर नळ योजना जी होती ती घरापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत ती पोहोचलेली नाही. शुद्ध पाण्याचा या ठिकाणी मोठी रस्त्यांची दुर्भिक्ष अवस्था नेवासा तालुक्यामध्ये आहे. आणि तीच अवस्था भानसहिवरा गटामध्ये शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याचा असेल, आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत, शासन ज्या आरोग्याच्या सुविधा पुरवते त्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं काम करण्यासाठी आम्ही आरोग्य सेवक म्हणून, रुग्णसेवक म्हणून, रुग्णमित्र म्हणून करतो. हे आपल्या सर्वांना तालुक्यातील रहितेला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं की भानसहिवरा गटामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्या बाबतीतच्या समस्या, त्याच्या शासकीय ज्या काही योजना आहेत, या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत जाण्यासाठी ज्या काही ग्रामपंचायत आहेत, ग्रामपंचायतमध्ये आपल्या हक्काचा प्रतिनिधी, ज्यांना त्या योजनेच्या बाबतीत काही माहिती आहे, ज्या जिल्हा परिषदेतून येणारा जो निधी आहे, हा निधी आपल्या ग्रामपंचायतला आणि तो काही गट असतो त्या गटामध्ये 2 गणाच्या माध्यमातून त्या गाव पातळीवर नेण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मला भानसहिवरा गटातील जे काही असेल, पाचेगाव असतील, पुणतगाव असेल, साईनाथनगर असेल, पलीकडलं नेवासा असेल, मुस्कला असेल, भानसहिवरा असेल, नारायणवाडी आदी गावातील बहुसंख्येनं या ठिकाणी नागरिक मिळाली. त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्या समस्यांना मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या ते घेऊन येत असतात. कुणाच्या शिक्षणाच्या समस्या असतात, कोणत्या तहसीलच्या छोट्या छोट्या, म्हणजे आधार कार्ड असेल, आधार कार्ड, कुपन, लोकांचं रेशन कार्ड आहे, नवीन रेशन कार्ड बनवणं, नाव कमी करणं, रेशन कार्डमध्ये नाव घालणं आदी छोटी कामं असतात लोकांची. परंतु लोकांचं म्हणणं असं आहे की काही पुढारी एकदा निवडून गेले की येतच नाही. आणि तुम्ही सातत्यानं गेल्या 20-25 वर्षापासून मराठा समाजावर आंदोलनं असतील, रक्तदानाची शेकडो शिबिरे घेतली, त्याच्यात 40 पेक्षाही जास्त वेळा रक्तदान केलं, वेगवेगळी आंदोलनं, उपोषणं असेल, मराठा समाजासाठी आंदोलनं असतील, त्यासाठी अनेक गुन्हेही दाखल झाले. रस्ता रोको, शेतकऱ्याचा जो पाटपाण्याचा संघर्ष आहे, पाटपाण्याचं बोंबाबोंब आंदोलनाची सुरुवातही आम्ही या नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलेली होती. प्रस्तावितांच्या विरोधात लढा देणं हे क्रांतीचं जे काही बेलपिंपळगाव आमचं आहे, नेवासा तालुक्यामध्ये दिशा देण्याचं काम करतं. आणि याच माध्यमातून हिवरा जे काही आपल्या स्वातंत्र्य सैनिकाचा पूर्व इतिहास जर बघितलं, त्या ठिकाणी आजही ऐतिहासिक गडी आहे. आणि आम्ही त्या माध्यमातून जर रांडी लिंगाव बघितलं की तिथेही मोठं धार्मिक पर्यटन स्थळ, महादेवाचं मंदिर वगैरे आहे. पाचेगावलाही काने, त्या ठिकाणी नाथांचं ठाणं आहे. पलीकडल्या नेवाशामध्ये आपल्याला माहिती आहे की खूप पुरातन शहरांपैकी एक शहर त्या प्रवारामाईच्या ठिकाणी बसलेलं आहे. आणि यासाठी आम्ही त्या लोकांच्या मागणीच्या आग्रहास्तव जिल्हा परिषद निवडणुकीला भानसहिवरा गटातून सामील. आणखी एक प्रश्न असा आहे, तुम्ही कोणत्या तिकीटवर लढण्याची इच्छुक आहे? आता मी अपक्ष लढण्याचं कारण असं आहे, जनतेचं म्हणणं आहे की पक्ष काही याच्यात मेहनत रखत नाही. काम महत्वाचं आहे. काम करणारा उमेदवार, लोकांचा प्रश्न मार्गी लावणारा उमेदवार पाहिजे. तुम्ही अपक्ष लढणार. धन्यवाद.